कोरोना बाधितांची संख्या अकोला जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे। अकोट शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाय पसरत असून अकोट तालुक्यात बाधितांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे। ग्रामीण भागातील पणस कालवाडी तर शहरातील टेकडीपुरा शाईन कॉलनी, शौकत अली चौक, सिंधी कॅम्प भागात मागील 8 दिवसात रुग्णांची भर पडल्याने अकोटकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अकोट प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करताना दिसत आहे, मात्र शहर व तालुक्यातील नागरिकांना अद्यापही गांभीर्य दिसून येत नाही। अकोट शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, तसेच सोशल डिस्टन्स नियमांचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे। अकोट शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अकोट शहर व तालुक्यात 3 दिवस पूर्णपणे जनता कर्फ्यू घोषित करून सहकार्य करण्याची चर्चा अकोट शहरात होताना दिसत आहे, मात्र याकरिता कोणतेच राजकीय पक्ष समोर होताना दिसत नाही। अकोट शहर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी मस्के, तहसीलदार राजेश गुरव, अकोट शहर ठाणेदार संतोष महल्ले, मुख्याधिकारी दादासाहेब डोल्लारकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तोरणेकर, डॉक्टर स्नेहल रेड्डी, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड शहर व तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।